माझं नाव ज्ञानेश्वर किसनराव पंडित, राहणार मोडा खुर्द, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर, राज्य महाराष्ट्र। आम्ही आमच्या वडिलोपार्जित जमीन असल्यामुळं माझी पत्नी आणि माझा मुलगा आणि आई हमेशाला वास्तव्याला राहतो। आमची वडिलोपार्जित इथं 5 ते 5.5 एकर जमीन आहे आणि आम्ही त्या जमिनीमध्ये मक्का आणि कपासी किंवा ज्वारी अशी पिकं घेत असतो। आमच्याकडे पाणी भरपूर आहे, पण लाईटची अवस्था नसल्यामुळं आम्हाला डिझेल पंपावर शेती करावी लागते आणि ते डिझेल पंपावर आम्हाला ती शेती परवडत नाही, कारण रात्री बेरात्री ते मशीनसुद्धा खराब होतं आणि डिझेल आणायलाच आम्हाला तालुक्याला जावं लागतं आणि मशीन खराब झाल्यामुळं ते मॅकॅनिकल लवकर सापडत नाही। तोपर्यंत 2-2, 3-3 दिवस मॅकॅनिकल शेतात येत नाही आणि तोपर्यंत मशीन सुधरत नाही, तोपर्यंत शेतीला पाणी दिलं जात नाही आणि त्याच्यामुळं शेतीचं सुद्धा नुकसान होतं आणि लाईट नसल्यामुळे ह्या पूर्ण अडचणी आम्हाला निर्माण होत आहे। आम्ही त्या डिझेल आणि पंपामुळं जास्त परेशान झाल्यामुळं आम्ही पुण्याला कृषी प्रदर्शन असल्यामुळं मी तिथं गेलो आणि तिथं सौर ऊर्जा पंपाची माहिती मिळाली आणि तिथून आल्यानंतर घरच्याला सविस्तर सांगितलं की आपण हा पंप काढून घेऊ शकत नाही। तर मग आम्ही सिल्लोडला जाऊन आमच्या बाजूच्या महावितरण कंपनीशी डीलरशी संपर्क साधून त्यांची विचारपूस करून आम्ही मग नंतर हा पंप त्यांनी आम्हाला अनुदानित तत्वावर 1 वर्षापासून आम्ही हा वापरलेत आहे, तरी कुठलीच अडचण नसल्यामुळं शक्ती पंप हा एकदम ओके आहे। तर आम्ही त्या सोलर पंपाच्या डीलरशी संपर्क करून त्यांच्याशी संपर्क साधून 1 वर्ष अगोदर त्यांनी आम्हाला हा पंप बसवून दिला आणि आमच्याला त्या पंपापासून भरपूर फायदा झाला आणि एकदम कुठलीही अडचण न येता फुल पाणी विहिरीतलं पाणी फुल पाईपलाईन देऊन पूर्ण भरणी होती आमची, आम्हाला काहीच अडचण नाही आता। आम्ही शक्ती पंप हा 1 वर्षापासून फिटिंग केलेला आहे आणि त्याची सर्व्हिस चांगली आहे आणि ते सर्व्हिस चांगली असल्यामुळं आम्हाला रात्री बेरात्री वावरात शेतामध्ये पाणी द्यायला जायची आवश्यकता पडत नाही, कारण रात्रीचे साप वगैरे निघतात। आता पण हे सोलर पंपामुळं आम्हाला कोणतीच भीती नाही। आम्ही सकाळी 9-10 वाजता पंप चालू करून 5-5:30 वाजेपर्यंत आपले निवांत भरणी करून बंद करून आराम करतो आणि असे बरेच शेतकऱ्याला आजूबाजूला सांगितलं मी की तुम्ही हा सोलर पंप वापरा, याच्यापासून बरेचसे फायदे आहे। परंतु काही लोक म्हणता याचं लोकेशन काय भेटेल, कसं होईल, तर मी सांगितलं, त्यांनी येऊन बघलं तर काहीच कुठे अडचण नाही, पाणी फुल देतं, पाण्यामुळं काही अडचण नाही, पाण्याची काही अडचण नाही, पाणी बी भरपूर असे 500 फुटावर फुल पाणी, एकदम काही अडचण नाही पंपाची। आम्ही हा शक्ती सोलार पंप घेतला आणि या शक्ती सोलार पंपामुळं आमच्या विहिरीतलं पाणी सुद्धा एकदम फास्ट शेतात पोहोचतं आणि त्याच्यामुळं आमचं भरणी वगैरे एकदम व्यवस्थित होती, कारण पाणी ते एकदम फुल देतं आणि त्याच्यामुळं काही त्यांची आपलं शक्ती सोलार पंपाची कुठलीच अडचण नाही। याच्या अगोदर ते मशीन बंद व्हायचं, गुरुढोरांना आम्हाला 2-2, 3-3 दिवस पाणी बकेटून विहिरीतून उपसून पाजावं लागत होतं, पण हा पंप लावल्यामुळं केव्हा बी येऊन आम्ही केव्हा बी बटन दाबून ते आम्ही चालू करू शकतो। कोणतीच अडचण नसल्यामुळं आम्हाला त्या शक्ती पंपाचा एकदम फायदा झालेला आहे। आम्ही जेव्हा शक्ती सोलार पंप घेतला त्या डीलरनं आम्हाला चालू बंद करण्याची सगळी माहिती सांगितली आणि त्याच्यानंतर याची क्वालिटी पण छान आहे, एकदम मजबूती एकदम ओके आहे आणि आम्ही हा शक्ती सोलार पंप हा घरी बसूनसुद्धा आम्ही बसल्या ठिकाणी चालू बंद करू शकतो। याला कोणतीच अडचण नाही, कोणतीच काही असं खर्च नाही, कोणताच काही असं याला मेंटेनन्स आतापर्यंत आम्हाला आलेलं नाही। शक्ती सोलार पंप आम्हाला ही 5 वर्षाची गॅरंटी दिलेली आहे आणि याच्यामध्ये आम्ही 1 वर्ष पूर्ण वापरात आलेला आहे, परंतु आतापर्यंत आमच्या शक्ती सोलार पंपाला कुठलीच अडचण आली नाही, कोणतंच मेंटेनन्स झालेलं नाही आणि याच्यानंतर अजून 4 वर्ष आम्हाला याचा डीलरकडून पूर्ण काही झालंच तर त्यांची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला कोणतीच अडचण आतापर्यंत आली नाही आणि पुढे बी येणार नाही अशी आम्हाला वाटतं आणि आता अजून आमचा सोलार पंप कधीच बंद झालेला नाही। शक्ती सोलार पंप आम्ही घेतला, परंतु याच्यावर पुन्हा आणखीन 5 वर्षाचा विमासुद्धा आहे आणि तो विमा जर काही तूटफूट झाली, काही चोरी झाली तर ती सगळी जबाबदारी ही कंपनीची आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला कुठलीच भीती नाही, काहीच अडचण नाही। तरी आम्ही आता 1 वर्षापासून वापरत असलो तरी मी प्रत्येक शेतकऱ्याला जाऊन सांगणार आहे की तुम्ही हा शक्ती सोलार पंपच घ्या, कारण याचे फायदे पाण्याचा विसर्ग जादा आहे आणि याचं पाणी शेतीला खूप अर्जंटमध्ये भेटलं जातं आणि तुम्ही शक्ती सोलार पंपच घ्या, बाकी घेतल्यापेक्षा इलेक्ट्रिक घेतल्यापेक्षा दुसरं काही घेतल्यापेक्षा शक्ती सोलार पंप हा एकदम उत्तम आहे।